हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व हाय नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाण तसे सकाळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकलील ऐसे नाही जैसी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तू पाहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानाही मागुता जन्म घेणे विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्र समागस्ततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारी भजे व्रजैक मंडलम समस्त पाप खंडलम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुपिच गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम अनंगनंग सागरम नमामि कृष्ण नागरम नमामि कृष्ण नागर नमामि कृष्ण नागरम सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हरि चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले
नमस्कारो नियाता विठ्ठल विठ्ठल हरी आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाण तसे प्रस्तुत ठिकाणी प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जे शांतही आहेत संतही आहेत आणि श्रीमंतही आहेत असे पैठण निवासी माझे नाथ बाबा यांचा 5 चरणाचा आणि हरिपाठ या प्रकरणातील अभंग आहे म्हणून याचं ध्रुवपद काय हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे विठ्ठल आज आपण सर्वजण येथे किम निमित्ताने जमलात सर्वांना श्रुत जरी असलं परंतु एक वक्त्याचा आधी कर्तव्य म्हणून अल्पसा परिहार द्यायचा तो असा या कासार कुटुंबियांच्या आधारस्तंभ आधारवड असणाऱ्या पूज्य मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती भीमाबाई गंगाधर कासार यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सर्व आप्तेष्ट नातेवाईक येथे जमलात आईंच्या पश्चात त्यांचे पती गंगाधर दादा कासार आईंचा मुलगा आहे दत्तात्रेय दादा कासार पुतणे रावसाहेब दादा ठकाजी दादा आणि मुली आहेत निर्मलाताई विठाताई अर्चनाताई आणि ज्योतिताई 4 मुली 1 मुलगा असा मोठा परिवार सुना नातवंड पतवंड या आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या कासार कुटुंबियाने आयोजित केलेली गोड अशी कीर्तन सेवा आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता 7 संघ जे करताय नुसती मृदंगावरती थाप जरी मारलेला सुंदर विठ्ठल 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 असा ध्वनी बाहेर पडतो असं आपल्या महाराष्ट्राचं वैभव हरिभक्त पारायण सागरदादा बोरगुडे तुम्हालाही खूप खूप धन्यवाद इकडे गोड अशी गायनाची साथ देत आहेत गान कोकिळा हरिभक्त पारायण आपल्या महाराष्ट्राचं वैभव आणि चांदवड तालुक्याचं वैभव आणि वडाळी गावचे सुपुत्र असणारे हरिभक्त पारायण माझे बंधू सोपान दादा खैरनार तुम्हालाही खूप खूप धन्यवाद त्यांना सोबत गोड गायनाची साथ देत आहे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आणि नांदगाव तालुक्याची गान कोकिळा हरिभक्त पारायण आमचे श्रावण महाराज बनाळे यांनाही खूप खूप धन्यवाद गायनातले भीष्माचार्य म्हणून ज्यांची ओळख आहे हरिभक्त पारायण आमचे लक्ष्मण मामा पवार यांनाही खूप खूप धन्यवाद आणि गोड असं जे भजनी मंडळ आपल्याला साथ देते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वारकरी शिक्षण संस्था चांदवड यांनाही खूप खूप धन्यवाद आणि अहो देवाच्या बघा देवाने माझ्या संतांच्या घरी चोपदारी केलेली आहे मग आज जे चोपदारचं काम करताय हरिभक्त पारायण आमचे बिडवे काका आणि औटे मामा यांनाही खूप खूप धन्यवाद आणि आमचा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतोय ना आपले चांदवड तालुक्याचं वैभव असणारे हरिभक्त पारायण शिवशक्ती साऊंड चिंचोलेकर यांनाही खूप खूप धन्यवाद दादांच्या अगदी गोड अशी साऊंड सिस्टीम आहे आणि आज हे कीर्तन आपण इथं ऐकतोय पण उद्या जर आपल्याला हे कीर्तन ऐकावंसं वाटलं बघावंसं वाटलं तर आपल्याला हे कीर्तन यूट्यूबला ऐकायला भेटणारे असे हरिभक्त पारायण आमचे वैभव दादा खांगळ आणि त्यांच्या चॅनलचं नाव आहे मराठी वक्ता म्हणून हे मराठी वक्त्यावरती हे कीर्तन आपल्याला ऐकायला भेटणार आहे दादांनाही खूप खूप धन्यवाद आणि ज्या स्त्रीला पतीची साथ नसेल ना जशी संसारामध्ये पती पत्नीची साथ हवी असते तशी परमार्थात सुद्धा पती पत्नीची साथ हवी असते म्हणून माझे पतिदेव हरिभक्त पारायण राजेंद्र काळे यांनाही खूप खूप धन्यवाद आजच्या ह्या कीर्तन रूपी सेवेकरिता माझे आई वडील पण उपस्थित आहेत त्यांनाही खूप खूप धन्यवाद तुम्हाला श्रोतृवर्गांना एकच विनंती आहे मी नाही म्हणत माऊली म्हणतात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती जिथे जिथे विठ्ठल विठ्ठल भजन येईल ना सुंदर हाताने टाळी आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणायला विसरायचं नाही आणि आमच्या विनयकरीताई तुमचं नाव घ्यायचं राहून गेलं विनयकरीताई यांनाही खूप खूप धन्यवाद
लाडकिले कमी संताची हो, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची हो, लाडकिले कमी लाडकिले कमी संताची हो, हरी लाईट गेली काय? विठ्ठल विठ्ठल. आवडीने भावे हरी नाम घेसी. काय म्हणतात नाथ बाबा ह्या अभंगामध्ये? बाबा तू आवडीनं जर त्या भगवंताचं नाम स्मरण घेतलं, मग माझ्या नाथ बाबांना प्रश्न केला का, ओ नाथ बाबा आम्ही भगवंताचं नाम स्मरण आवडीला घेऊ, पण आमचा फायदा काय त्याच्यामध्ये? तर नाथ बाबा आपण जर भगवंताचं नामस्मरण आवडीनं घेतलं तर फायदा सांगताय. अरे बाबा तुझी चिंता त्याशी सर्व आहे, आपण फक्त नामस्मरण घ्यायचं, आपली सगळी चिंता कोण करणार? माझा भगवंत करणार. नाथ बाबा म्हणतात अरे बाबा कोणत्याच गोष्टीचा खेद मानू नको, दुःख मानू नको, कारण तो लक्ष्मीचा पती जो पांडुरंग परमात्मा आहे ना, तो सर्व जाणतो, तुला काय पाहिजे काय नाही सर्व जाणतो. अरे सगळ्या जीवांचा तो सांभाळ करतो, मग आपल्याला तो सांभाळणार नाही का? आपल्यालाही तो सांभाळेल. मग कोणत्याच गोष्टीचा खेदच करू नको, सगळ्या जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मुख लिहिलं ऐसे नाही. फक्त तू एवढं कर, तुझी जशी परिस्थिती आहे ना त्याच्यामध्ये तू आनंदामध्ये राहा, जशी स्थिती आहे तशा परी राहे, आणि आपल्या संचिताचं तू काय पहा, कौतुक पहा. मग भगवंताचं जर नामस्मरण केलं तर आपल्या प्रारब्धामध्ये जो भोग असतो, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, त्याचा काय होऊन जातो? त्याचा नाश होऊन जातो. फक्त आपण काय म्हणायचं? हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यालाही मागुता जन्म घेणे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे हा नाथ बाबांच्या हरिपाठ प्रकरणातील अभंग आहे. आणि ह्या कासार कुटुंबांच्या आधारस्तंभ असणारे ह्या भीमा आई 1 वर्षभरापूर्वी आपल्याला सोडून गेल्या ना, तर प्रत्येकाला एक ना एक दिवस ह्या जगाचा निरोप घ्यावा लागतो. पण भीमाबाई आईने आपला देह जो ठेवला, उत्तरायणामध्ये देह ठेवला, आणि या उत्तरायणामध्ये मृत्यू येण्यासाठी मोठे मोठे साधू संत ऋषी मुनी जे आहेत ना, ते सुद्धा भगवंताकडे अट्टहास करत असतात. ए भगवंता, आमचा जर मृत्यू होऊ द्यायचा असेल ना बाबा, तर तो उत्तरायणामध्ये होऊ दे. उदाहरणच द्यायचं झालं भीष्माचार्य. हे भीष्माचार्य इच्छा मरणी होते, आणि जेव्हा युद्ध चालू झालं, शरपंजरी पडले भीष्माचार्य. नुकतंच दक्षिणायन चालू झालं होतं, पण ते सुद्धा ना हा देह ठेवण्यासाठी वाट कसली बघत होते? उत्तरायणाची वाट बघत होते. मग या भीमाबाई आईंनी सुद्धा आपला देह ठेवला, तो उत्तरायणामध्ये ठेवला. खरोखर आई साहेबांनी भगवंताकडे अट्टहास केला असेल, रे ए भगवंता बाबा तू मला या मनुष्य जन्मामध्ये घातलं ना, तर माझा शेवटचा दिवस गोड होऊ दे रे. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस. याद थाट केला होता, याद थाट केला होता, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस
टाळी वाजा. याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आपण सुद्धा या मनुष्य देहामध्ये आलं ना, आपण सुद्धा भगवंताकडे अट्टहास करायचा असतो. ए भगवंता, तू सुद्धा मला मनुष्य जन्मात घातला ना बाबा, माझा शेवटचा दिवस गोड होऊ दे. कारण आपण किती धन संपत्ती कमवली, किती इस्टेट कमवली, आपण सोबत घेऊन जाऊ शकतो का हो? या आई साहेबांनी आपल्या जीवनामध्ये बरीच इस्टेट कमवली, सोबत काहीच नेता आलं नाही. आपल्याला फक्त सोबत नेता येतं. आपण केलेला परमार्थ, आपण इतरांसाठी कशी मदत केली ना, हे आपण सोबत घेऊन जाऊ शकतो. दुसरं आपण सोबत काही घेऊन जाऊ शकत नाही. पण खरोखर आपण भगवंताचं नामस्मरण आवडीनं घेतो का हो? आवडीनं घेत नाही, आपल्या सवडीनं आपण भगवंताचं नामस्मरण करतो. आपलं असं आहे, आपल्याला आला ताप की देव आपला बाप, आणि आपला गेला ताप की आपण कोण बनतो? अहो, देवाच्या बापाचाही बाप बनतो. मग तो देव आपल्याला प्रसन्न होईल का हो? माझ्या भगवंताला काय आवडतं? माझ्या भगवंताला आवडतं ती गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि कपाला गोपी चंदनाचा टिळा. आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळमाळा वैष्णवा. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय काय सुंदर प्रमाण दिला हो. प्रमाण झालं, टाळी वाजवा जाना. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. हे माझ्या भगवंताला जास्त आवडतं. पण आपल्याला काय आवडतं? आपल्याला संसारातलं सुख आवडतं. आपण करतो ना, देवाचं प्रार्थनाही करतो, नामस्मरणही करतो. मग कशासाठी करतो? आपण श्रावण महिना आला की घरामध्ये, प्रत्येक घराघरामध्ये आपण सत्यनारायण पूजा करतो. पण त्या सत्यनारायण पूजेसाठी आपण सामान कोणतं वापरतो? ज्या किडलेल्या सुपाऱ्या त्या कुठे? सत्यनारायणाला. खारीक ती किडलेली कुठे? ती सत्यनारायणाला. खोबरं आपण जर घरात आणायचं असलं, मोठ्या मोठ्या खोबऱ्याच्या वाट्या आणतो. सत्यनारायण पूजेला खोबऱ्याच्या वाट्या कशा राहतात? एवढाल्या एवढाल्या. सत्यनारायणाची पूजा करायची आणि त्याच्या बदल्यात भगवंताकडून काय मागून घ्यायचं? देवा, देवा मला खूप धनधान्यही दे, माझे लेकर बाळही सुखी ठेव, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. ही आपली आवड आहे. पण देवाची आवड वेगळी, आपली आवड वेगळी आहे. आणि मनुष्याने नाही, जीवन जगत असताना ना काहीतरी नित्य नियम आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. जेव्हा आपण जीवनामध्ये काहीतरी नित्य नियम करू ना, अहो तेव्हा माझे माऊली हरी पाठा सांगतात, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभा, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभा, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभा, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभा. लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ
पाहामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. अहो लक्ष्मी तर येते, पण लक्ष्मीचा पती भगवंत ते सुद्धा आपल्या घरी येतात. पण कधी आपल्या जीवनात काहीतरी नित्य नियम असावा. नित्य नियम केला तर फायदा काय होतो बघा. एक संत महात्मे एका दुकानदार दादांच्या घरी गेले आणि संत महात्मे त्या दुकानदार दादांना म्हणू लागले, दादा तुमच्या जीवनामध्ये काहीतरी असा एखादा नित्य नियम करा ना. मग संतांनी सांगितलं गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. ते म्हटले ते शक्य नाही गळ्यात तुळशीची माळ घालणं. अहो मग काहीतरी ज्ञानेश्वरी वगैरे हरिपाठ रोजचा वाचत जा, रोजचा हरिपाठ म्हणत जा. ते म्हटले माझं दुकान आहे त्याच्यामुळे पहाटे लवकर मला किराणा दुकान आहे, पहाटे लवकर जावं लागतं दुकानामध्ये, त्याच्यामुळे हाही नियम माझ्या जीवनामध्ये शक्य नाही. मग काय तुम्ही नियम तुमच्या जीवनामध्ये तरी काय करणार हो. मग त्या दुकानदार दादांनी सांगितलं माझ्या घरासमोर आहे ना एक कुंभार दादा राहतात आणि ते रोज कपाळाला गंध लावतात. मी असा माझ्या जीवनामध्ये नियम करतो की रोज कुंभार दादाच्या कपाळाचा गंध बघितल्याशिवाय चहा पाणी काहीच घ्यायचं नाही. मग यांचा रोजचा नित्य नियम चालू झाला. कुंभार दादांचा गंध बघायचा कोणी, ए बाळांनो शांत बसा. कुंभार दादाचा गंध या किराणा दुकानदार दादांनी गंध बघायचा आणि मग चहा पाणी घ्यायचा. एक दिवस असं झालं की भल्या पहाटेचे कुंभार दादा आहेत ना माती आणण्यासाठी, आपल्या गाढवांवरती माती आणण्यासाठी जंगलामध्ये निघून गेले. आता हे उठले दुकानदार दादांना बघताय कुंभार दादांचा गंध बघायचा ना कपाळाचा, पण कुंभार दादाच तिथे नाही. विचारलं कुंभारीनताईंना का हो कुंभार दादा कुठे गेले. त्या म्हटल्या अहो आज भल्या पहाटेच ते जंगलामध्ये माती आणण्यासाठी गेले. यांचा नियम मोडू द्यायचा नव्हता ना. मग दुकानदार दादा उठले आणि पहाटेच त्या कुंभार दादाचा गंध बघण्यासाठी गेले. तर कुंभार दादा ती माती खोदताय, गाढवांवरती माती ठेवताय. इकडनं हे दुकानदार दादा म्हटले ओ कुंभार दादा बघितलं बर का. परत म्हटले ओ कुंभार दादा बघितलं बर का. ह्या दुकानदार दादाने इकडून बघितलं म्हणायची वेळ आणि तिकडे कुंभार दादाला धनाचा हंडा सापडायची वेळ एकच झाली. आता तिकडनं ते कुंभार दादा म्हणायचे ओ दुकानदार दादा माझ्यातला अर्ध घ्या, इकडे आपण गावात त्याचा बोबाटा करू नका. दुकानदार दादाला काय समजेना नेमकी काय अर्ध घ्यायचं याच्यातलं. मग ते म्हटले अरे बाबा इकडे या धनाचा हंडा सापडलाय. माझा दृष्टांत संपला दादांना. आपल्या दुकानदार याच्यातला सिद्धांत आहे का. दुकानदार दादांनी फक्त नियम केला होता काय ऐकताय ना, कुंभार दादाच्या कपाळाचा गंध बघायचा तर त्यांना पूर्ण धनाचा हंडा सापडला. आता आपल्या जीवनातला धनाचा हंडा म्हणजे भगवंताचं नामस्मरण रूपी धनाचा हंडा आपल्याला सापडवायचा आहे आणि त्या भगवंताला आपलंसं करून घ्यायचंय. मग त्याच्यासाठी आपल्यालाही कोणता तरी नियम करावा लागेल ना जीवनामध्ये. आणि त्याच्यासाठी आपल्याला संगत कुणाची करावी लागेल, संतांची संगत आपल्याला करावी लागेल. तेव्हा आपल्याला तो भगवंत रूपी धनाचा हंडा सापडेल ना. जर आपण दारुड्याची संगत केली तर सापडेल का हो, नाही सापडणार. तो सुरुवातीला काय म्हणेल बाबा थोडीशी तरी चव घेऊन बघ, पण थोडी चव घेता 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 आपण बाटल्या कधी संपू लक्षात तरी येईल. अरे नहीं लक्षात येणार. अरे जाम से जाम पीने से क्या फायदा, रात को पियोगे सुबह उतर जाएगी. एक बार हरि नाम का प्याला तो पी लो, तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी, तुम्हारी जिंदगी सुधर जाएगी. एकच वेळ या वारकरी संप्रदायात त्या हरी नामाचा प्याला प्या, तुमचं जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संगत कोणाची करा, संतांची करा. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत सुधरेगी.
सांगितलं, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिघडी बनेगी, बिघडी बनेगी तेरी किस्मत जगेगी. पण कधी संतांच्या संगतीत आल्यावर, संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिके नाही ते दे. अहो भगवंताने आपल्याला खूप सुंदर डोळे दिले हो, त्या डोळ्याने काय बघा, माझ्या भगवंताचं मुख बघा, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. भगवंताने खूप गोड हात दिले, हाताना काय वाजवायला पाहिजे, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीचे, हातानं टाळी वाजवली पाहिजे. पाय दिले भगवंताने सुंदर, आपल्याला पायानं काय केलं पाहिजे, आपण पायी पायी तीर्थयात्रा केली पाहिजे ना, पायानं चाललं पाहिजे. पायी तीर्थयात्रा घडो आणि देह संता घरी पडो. इतके सुंदर कान दिले माझ्या परमात्म्याने, कशासाठी दिले हो, अरे तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाय वचन, जिने तू जोडाशी नारायण, नाशे जीवपण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाय वचन, जिने तू जोडाशी नारायण, नाशे जीवपण भवरोग. हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जे तू जोडाशी नारायण, नाशे जीवपण भवरोग. दिले हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जे तू जोडाशी नारायण, नाशे जीवपण भवरोग. भवरोग, भवरोग. वा, सुंदर प्रमाण दिला. कोणत्या इंद्रियानं काय केलं पाहिजे, खूप गोड असं प्रमाण दिलं. म्हणून दादा प्रत्येक इंद्रियानं माझ्या भगवंताचं गुणगान ऐका, भगवंताला बघा. आणि नाही जर कानाला आपण भगवंताचं गुणगान ऐकलं ना, तर देव आपल्याला बहिरा करून टाकतो. मग बहिरा केल्यावर किती फजिती होती ना. एक मेंढ्या चारत होते आणि मेंढ्या चारता चारताना त्यांच्या काही मेंढ्या हरवल्या. ते रस्त्याने चाललेले जात असताना ना, त्यांनी एका शेतकऱ्याला, एक शेतकरी दादा काम करत होते, शेतकरी दादाला विचारलं, ओ शेतकरी दादा, माझ्या मेंढ्या बघितल्या का. तर शेतकरी दादाला काही ऐकायला येत नव्हतं. ते म्हटले माझ्या मेंढ्या बघितल्या का. आणि हे म्हटले बाबा, अरे मी तुझ्याशी भांडण केलं नाही, मला माहिती नाही रे काय झालं. हे विचारायचे मेंढ्या बघितल्या का, आणि हे म्हणायचे मी तुझ्याशी भांडण वगैरे केलं नाही. आता योगायोगाने हे मेंढपाळ दादा पुढे निघून गेले, त्यांच्या मेंढ्या वगैरे सापडल्या. पण त्याला, ह्या शेतकरी दादाला ऐकायला आलं नाही, पण फक्त हाताने असं केलं तर त्यांच्या मेंढ्या सापडल्या पुढे जाऊन मेंढपाळाच्या. आता मेंढपाळाला वाटलं बाबा आपल्या मेंढ्या सापडल्या, म्हणून शेतकरी दादाला एखादी मेंढी आपण बक्षीस म्हणून द्यावी. ते बक्षीस द्यायला आले ती मेंढी, तर हे म्हणायचे बाबा मी तुझ्या मेंढ्या चोरल्या नव्हत्या. आणि हे मेंढपाळ म्हणायचा, अरे माझ्या इतक्या मेंढ्या सापडल्या ना, म्हणून मी एक मेंढी तुला बक्षीस देतोय. पण आता दोघांचं भांडण याला ऐकायला येत नव्हतं, मेंढपाळालाही ऐकायला येत नव्हतं. मग दोघांचं भांडण मिटवण्यासाठी तिसरं कोणीतरी पाहिजे ना. मग पोलीस पाटलाकडे गेले. आता पोलीस पाटील जे होते ना, बहिरम सोसायटीचे अध्यक्ष होते ते पोलीस पाटील, त्यांनाही ऐकायला येत नव्हतं. पोलीस पाटलाकडे गेले. एक म्हणायचा बाबा मी यांच्या मेंढ्या चोरल्या नाही, दुसरा म्हणायचा मी यांना मेंढी बक्षीस देतोय. पोलीस पाटील म्हटले, अरे तुम्ही दोघांनी कितीही सांगितलं ना, मी काय तिला कधीच घेऊन येणार नाही. म्हणजे काय झालं होतं, पाटलीनबाईचं आणि पोलीस पाटलाचं भांडण झालं होतं. आणि पाटलीनबाई 3-4 दिवसापूर्वी निघून गेली होती. आता पाटील बाबांना वाटलं, पोलीस पाटलाला वाटलं होई ना होई आपलं भांडणच मिटवायला आले काय. त्याच्यामुळे पोलीस पाटील काय म्हणायचे, तुम्ही कितीही सांगितलं तर मी काही तिला घेऊन येणार नाही. मग असं बहिरं झाल्यावर किती फजिती होते हो. मग बहिरं का होतं, तर ह्या जन्मात आलोय आपण,
आपण जर भगवंताचे गुणगान गायले नाही ना बैरा झालो या जगी. नाही ऐकिले हरी कीर्तन हरी कीर्तन हरी केले पुराण श्रवण हरी केले पुराण श्रवण नाही वेदांत पठण नाही वेदांत पठण सर्वी बैरा झालो काबूने सुंदर प्रमाण दिलं. सकाळच्या काकड्या भजना सुंदर प्रमाण आलेले. बैरा झालो या जगी नाही ऐकिले हरी कीर्तन नाही केले पुराण श्रवण. गरबी बैरा झालो त्या गुणे का ऐकलं नाही. अरे भगवंताचं नाम स्मरण ऐकलं नाही मग भगवंतानं पुढच्या जन्मामध्ये आपल्याला बैर करून टाकलं. माझ्या भगवंताला सगळ्यात जास्त आवडतं त्याचं नाम स्मरण. माझे माऊली ज्ञानेश्वरी म्हणतात तेही प्राण परुते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसते. जे भक्त भगवंताचं गुण गान गातात ना ते भक्त भगवंताला आपल्या प्राणापेक्षाही जास्त प्रिय असतात. पण भगवंताचं नामस्मरण कसं केलं पाहिजे तेच नाथ बाबा अभंगाच्या प्रथम चरणात आवडीने भावे हरी नाम घे 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 आवडीने भावे हरी नाम आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आपण फक्त भगवंताचं नाम स्मरण करत राहायचं. आपल्या जीवनामध्ये काही चिंता असो कोणतंही संकट असो
ते अलगद कोण झेलतो? भगवंत झेलतो आणि आपल्या भक्तासाठी धावून येत असतो. पण आपण आता भक्ती करताना आपले वारानुसार देव बदलता हो. सोमवार आला की आपण भगवान महादेवांची भक्ती करतो. गेला सोमवार आला मंगळवार की मंगळवारी देवीची भक्ती, परत बुधवारी काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. गेला बुधवार आला गुरुवार की गुरुवारी आपण घेऊन निघालो दत्ताची पालकी. परत शुक्रवार आला की परत आई भगवतीचं चिंतन. शनिवार आला की शनिवारी आपण शरण शरण हनुमंता तुझं आलो रामदूता. गेला शनिवार आला रविवार, रविवारी वारी कोणाची येते हो मग? अहो अहम वाघ्या सोहम वाघ्या माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वाजवायची तर जोरात वाजवा आणि दुष्काळ पडल्यासारखे काय वाजवता? अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारे सावध होऊनी भजने लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. अरे वारानुसार जर आपले देव बदलले, भक्ती बदलली, आपल्यावरती एखादं संकट आलं तर कोणता देव धावून येईल लवकर आपल्यावरती? म्हणून माझे माऊली हरी पाठात म्हणतात एक तत्व नाम दृढधरी म्हणा एक तत्व नाम दृढधरी म्हणा एक एक म्हणजे एक तत्व नामा दृढ धरी म्हणा हरीसी करुणा येईल तुझी. बाबा त्या भगवंताचं नाम स्मरण दृढ भावाने कर, त्याला बरोबर तुझी कीव येईल, करुणा येईल. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. माझ्या संतांनी देवाला आपलंसं केलं, संतांनी काही वेगळं नामस्मरण केलं का हो? संतांनी भगवंताचं नामस्मरण केलं. मग भगवंत म्हणतो का तू स्त्री एका पुरुष आहे, उंच नीच काही नेनो भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोन. या भगवंताला फक्त शुद्ध ज्याचा भाव झाला आणि तुरी नाही देव त्याला शुद्ध अंतकरणाने आपण त्याची भक्ती केली ना. गावे गावे गीता शुद्ध शुद्ध करून या चित्त शुद्ध अंतकरणाने त्या भगवंताची भक्ती केली ना. भगवंत आपली जात बघत नाही, कोणत्या जातीचा आहे, कोणत्या समाजाचा आहे, कोणत्या याचा भगवंत काहीच बघत नाही.
एका दृष्टांताने तुम्हाला पटवून देते. चोखोबाराय पंढरपुरामध्ये चोखोबारायांची माझ्या भगवंताची इतकी भक्ती चोखोबाराय माझ्या भगवंताची भक्ती करायचे ना, पण त्या वेळच्या त्या कर्मठ ब्राह्मणांना सहन झाला नाही हो दादा चोखोबाराय भगवंताची भक्ती करायची. तर एक दिवशीचा प्रसंग, रोजच उठायचं चोखोबारायांनी भल्या पहाटे काकडा भजन करायचं आणि काकडा भजन झालं की माझ्या भगवंताच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये जायचं. पण एक दिवस कर्मठ ब्राह्मण जे आहेत, हे ब्राह्मण समाज जो आहेत ना, माझ्या चोखोबारायांना मंदिरामध्ये भगवंताच्या दर्शनासाठी घेऊन देईना. काय करावं बरं? चोखोबारायांना खूप दुःख झालं. पण त्यावेळेस आहे ना, नेमके भगवंताचं दर्शन त्या ब्राह्मणांनी करू दिलं नाही. पण अरे जे जे इच्छी मन ते पूर्वी नारायण, फक्त भगवंताकडे एखादी इच्छा व्यक्त करा, तो आपलं इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही हो. पण कशातली? परमार्थातली इच्छा व्यक्त करा, संसारातली नाही. माझ्या भगवंताला ना त्याचं नामस्मरण आवडतं ना, म्हणून परमार्थातली एखादी इच्छा व्यक्त करा. चोखोबारायांना दर्शन करू दिलं नाही. चोखोबाराय आले आपल्या झोपडीमध्ये बसले, पण माझ्या भगवंताला विटेवरच्या कर्मे ना हो. अरे माझा भक्ताला माझं दर्शन करू दिलं नाही. माझे परमात्मा पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरले दादांना ताईंनो, आणि चोखोबारायांच्या झोपडीमध्ये गेले हो. म्हणजे देव भक्तासाठी काही पण करू शकतो. चोखोबारायांच्या झोपडीमध्ये गेले, दर्शन घेतलं चोखोबारायांचा. देवाना आणि यांची संतांची एकमेकांची नजरानजर झाले. रे या हृदयीचे त्या हृदयी घातले, हृदय एक झाले. देवाचं ना आपलं हृदय एक होऊन जात असतं. पण कर्मठ ब्राह्मणांनी बघितलं रे, देवाची मूर्ती आहे पण मूर्तीमध्ये चैतन्यच नाही. देवाच्या ज्या पांडुरंग परमात्म्याची मूर्ती उभी आहे मंदिरामध्ये. एक वेळ कोणीतरी सांगितलं रे, भगवंताची आई या चोखोबारायाच्या झोपडीमध्ये गेले रे. ह्या ब्राह्मणांना सहन झालं नाही आणि ब्राह्मणाने चोखोबारायांना सांगितलं, चोखोबाराय तुम्हाला आता इथे राहता येणार नाही, तुम्हाला पंढरपूर सोडावं लागेल. एवढ्यावरच ते थांबले नाही, पंढरपूर सोडावं लागेल सांगितलं. पण तेच कर्मठ ब्राह्मण चोखोबारायांच्या झोपडीत गेले होते ना, राग आला कर्मठ ब्राह्मणांना. त्यांनी सांगितलं रे, तुम्ही आमच्या देवाला पाठवलं, तुम्ही आमच्या देवाला स्पर्श केला. त्याचबरोबर आहे ना, त्या ब्राह्मणांनी सागर दादा चोखोबारायांच्या गालामध्ये 10 दिशे मारले हो. चोखोबारायांच्या गालामध्ये ब्राह्मणाने मारली, पण इकडे विटेवरच्या पांडुरंग परमात्म्याच्या गालावरती ते बोट उमटलेले दिसले हो, जे भक्ताच्या गालावरती मारलेलं होतं दादांनो. आता चोखोबाराय तर पंढरपूर सोडून बाहेर राहायला गेले. काय करावं? देवाचं नाम स्मरण कायम चोखोबारायांच्या ओटावरती आहे. आणि पंढरपूरची वारी जवळ आली. त्याच वेळी जी चोखोबारायांची पत्नी होती ना, तिचे गरोदरपणाचे दिवस भरत आले होते व बाळपणाची तारीख जवळ आली होती. चोखोबारायांनी बघितलं, वारकरी रस्त्याने चाललेली आषाढीची वारी पुढे आलेली आहे. सुंदर सुंदर भजन त्या दिंडीमध्ये चाललेलं. चोखोबाराय आपल्या पत्नीला म्हणताय सोयराबाईला, सोयरा अगं मला जावं वाटतं का बाई, पंढरपूरच्या वारीला जावं वाटतं. ती सोयराबाई म्हटली, ओ पती परमेश्वरा, ओ माझे बाळपणाचे दिवस भरत आलेले आणि तुमच्या आणि माझ्याशिवाय घरामध्ये कोणी सुद्धा नाही हो, कसे तुम्ही वारीला जाणार? माझं बाळपणाच्या वेदना वगैरे व्हायला लागल्या, कोण धावपळ करणार, कोण मदत करणार? पण चोखोबाराय काही ऐकायला तयार नाही. मग चोखोबारायाच्या पत्नीने सांगितलं, ठीक आहे ओ धनी, तुम्ही चाललात ना पंढरपूरला, एकच काम करा, रस्त्याने जाताना ननंदबाईला म्हणजे निर्मळाबाई ज्या आहेत माझ्या चोखोबारायांनी ते दिंडीतल्या जय जय राम कृष्ण हरीचं भजन ऐकलं आणि चोखोबाराय दिंडीमध्ये चालायला लागले हो. आणि देह भान विसरून गेले चोखोबाराय. असो असा कोटे आठवचे नाही, देहीचं विधी भोगू दशा. देहावरती राहिले नाहीये चोखोबाराय, त्यांचं भजन चाललेलं वारीमध्ये.
आणि इकडे आपल्या बहिणीलाही सांगायचं विसरून गेले. वारी एक 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 दिवसांनी पंढरपुराजवळ वारी यायला लागले. पण इकडे मात्र आहे ना माझ्या चोखोबारायांच्या पत्नीला बाणपणाच्या वेदना व्हायला लागल्या. हो, ही चोखोबारायांची पत्नी म्हणते, देवा देवा माझे पती तुझ्या वारीमध्ये आले रे देवा, पण माझी नणंदबाई येणार होत्या, का अजून येईना. अहो, इकडे चोखोबारायांच्या पत्नीला वेदना होत आहे, पण तिकडे माझ्या पांडुरंग परमात्म्याला करमे नाव दादांना ताही नो विटेवरती. पांडुरंग परमात्म्याने विचार केला, आधी पाटलाचं रूप घेतलं आणि पाटलाचं रूप घेऊन चोखोबारायांच्या घरासमोर आले, झोपडी समोर. झोपडीचा दरवाजा वाजवला, हिला बाणपणाच्या वेदना होत आहे. ह्या चोखोबारायांच्या पत्नीने दरवाजा उघडला तर बाहेर पाटील दिसले. ओ पाटील, कशासाठी आलात तुम्ही? ताई ताई बाणपणाच्या वेदना होत आहेत ना? नाही, तुमच्या याचं काम नाही हे. अहो, बाणपणासाठी कोणीतरी स्त्री हवी हो पाटील. पाटील, तुम्ही इथं काही करू शकत नाही. ओ, काय करता येणार नाही त्याला. म्या बोलविला वेदू बोले, चोखव्याची बहीण झाला, म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, तो जगाते चाळीता. त्याला काय करता येणार नाही दादांनो ताईंनो. विचार केला आणि परत पंढरपुरामध्ये गेले. रखुमाईला सांगितलं, रखुमाई अगं जायचंय आपल्याला, आषाढी एकादशीला गर्दी किती असते पंढरपुरामध्ये. पण ते सांगू लागले रखुमाईला, ग माझ्या भक्ताला आहे ना रखुमाई बाणपणाच्या वेदना होत आहे ग, माझ्या भक्ताच्या पत्नीला जावं लागेल आणि तुलाही माझ्या सोबत यावं लागेल. रखुमाई माता म्हटली, ओ देवा, मी असं काम करायला रिकामी नाही हो देवा. अहो, कायमच तुम्ही तुमच्या भक्तांचा जास्त विचार करतात, मी नाही येणार. अहो, जेव्हा रखुमाई माता नाही म्हटली ना दादांना ताही न येण्यासाठी, माझ्या भगवंतानं काय केलं हो. अहो, साडी घातली, कपाळभर कुंकू माझ्या भगवंतानं पांडुरंग परमात्म्यानं कपाळावरती लिहायला हातभर बांगड्या घातल्या आणि चोखोबारायांची बहीण बनून आता भगवंत कुठं आले? चोखोबारायांच्या घरासमोर आले आणि दरवाजा वाजवायला वहिनी लागले. उघडा दार वहिनी उघडा दार गोड प्रमाण दिलं. चोखोबाची बहीण झाला शारंग धर, वहिने उघडा दार हाका मारे. चोखोबारायांची बहीण स्वतः माझा पांडुरंग परमात्मा बनला आणि बाणपणासाठी जे जे आवश्यक साहित्य असतं ना दादांनो ताईंनो, ते सर्व साहित्य घेतलं आणि माझ्या चोखोबारायांच्या पत्नीचं बाणपण केलं. कुणी केलं? अहो, माझ्या पांडुरंग परमात्म्यानं चोखोबारायांच्या पत्नीचं बाणपण केलं. आता बाणपण झालं, सगळे कपडे भगवंताने भरावं आणि नदीवरती धुण्यासाठी जावं. हो, त्याच्यात बाण ते सर्व कपडे घ्यावे, धुण्यासाठी जावं. रोजचा असा नित्य नियम चाललेला असताना बाळाचं नाव ठेवलं कर्ममेळा. आणि आता भरपूर दिवस झाले, पंढरपूरची वारी होऊन गेली. पण जेव्हा चोखोबा राय परत येणार ना त्यांच्या गावाला, त्यावेळेस भगवंताना विचार केला, रे आता पंढरपूरची वारी झाली, चोखोबा राय आपला भक्त परत येणार इकडे. त्यावेळेस ना खरोखरचे हे चोखोबा राय येणार. त्यावेळेस घरामध्ये आले चोखोबा राय आणि चोखोबा रायांची पत्नी चोखोबा रायांना म्हणू लागली, ओ पती परमेश्वरा, बरं झालं ओ तुम्ही वारीला गेलात, पण माझ्या नणंदबाईला म्हणजे तुमच्या बहिणीला माझ्या बाणपणासाठी पाठवून दिलं. तुमच्या बहिणीनं माझं बाणपण सुद्धा केलं. ओ आणि त्यावेळेस
त्याच दिवशी सकाळी चोखोबांची बहीण म्हणजे माझा भगवंत म्हणू लागले, वहिनी वहिनी आता मला जावं लागेल, अगं खूप दिवस झाले मला येऊन, माझे लेकरं बाळ आहेत घरी. चोखोबारायांची पत्नी म्हटली, ओ वैंस, आमची जरी खूप श्रीमंती नसली, तुमच्या भावाकडे जास्त पैसा नाहीये, जास्त श्रीमंती नाहीये, अहो पण कमीत कमी बांगड्या तरी तुम्हाला भरल्या असत्या व वैंस आजच्या दिवस राहा. पण या वैंसानं विचार केला, खरोखरच जर आता वैंस इथं आल्या तर आपली फजिती होणार हो. म्हणून देवानं काय केलं, कपडे धुण्याच्या निमित्ताने देव बाहेर गेले आणि इकडं चोखोबारायांची पत्नी चोखोबारायांना सांगू लागली ना, त्यावेळेस चोखोबाराय विचार करतायत, अरे मी तर वारीला गेलो, मला आठवण सुद्धा राहिली नाही की माझ्या बहिणीला माझ्या बायकोच्या बाणपणासाठी पाठवायचंय, मी सर्व विसरून गेलो. पण माझ्या पश्चात हे काम कुणी केलं असावं. त्यावेळेस अहो झोपडीमध्ये एक असा लाकडाचा उंडका ठेवलेला, त्या लाकडाच्या उंडकावरती माझ्या पांडुरंग परमात्म्याची मूर्ती ठेवलेली आणि चोखोबाराय त्या पांडुरंगाच्या मूर्ती समोर गेले, डसा डसा रडले. ओ चोखोबाराय पांडुरंगाच्या मूर्ती समोर, देवा देवा माझ्यामुळं तुला खूप कष्ट सहन करावे लागले रे देवा, पण इथून पुढे तुला असे कष्ट देणार नाही देवा. मग आपण जर भगवंताचं नामस्मरण केलं ना दादांनो, सवडीनं करू नका, आवडीनं भगवंताचं नामस्मरण केलं ना, भगवंत आपल्या मागे पुढे उभा राहे सांभाळी. आलिया घात निवारया. किती मोठं संकट येऊ द्या, कशाच्या जोरावर भगवंताला चोखोबारायांच्या पत्नीचं मान पण केलं ओ, नामस्मरणाच्या जोरावर केलं ना. आपण सुद्धा नामस्मरण आवडीनं करायचे. एकदा हात वरती घ्या, कारण हा नरदेह आपल्याला भेटला, हा परत परत भेटणार नाही. एक टाळी वाजवायची आणि सुंदर भजन करायचंय. घ्या हात वरती, ज्याला हात आहे त्याने वरती घ्या, ज्याला नाही आहे ना त्याने खाली ठेवले तरी चालते. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, हे सांगावंच लागत नाही. हात वरती करा हे सांगावं लागतं, पण हात खाली घ्या हे सांगावंच लागत नाही. अरे नरदेह दुर्लभ जाणारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्षाची गणनारे. या कलियुगात किती वर्षाचं आयुष्य आहे? अल्प आयुष्यवान देह, अल्प आयुष्यवान देह, शतक करिले अर्धरथ काय, शतक करिले अर्धरथ काय, मध्ये बालक पिडारो कुचय, मध्ये बालक पिडारो कुचय, काय वचना सूर देते पाहे यगा, काय वचना सूर देते पाहे यगा, काय वचना सूर देते पाहे यगा, काय वचना सूर देते पाहे यगा. राम 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 सुंदर प्रमाण दिला दादाने. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध रातव खाय.
त्यामध्ये बालत्व क्षय पीडा रोग म्हणजे बघा 100 वर्षाचं आयुष्य आहे कलियुगामध्ये, पण 25 वर्ष शिक्षणामध्ये जातात, नंतर तारुण्यामध्ये जातात, तारुण्य झालं की नंतर म्हातारपण येतं, भगवंताचं नामस्मरण करायला वेळच कुठे उरतो आपल्याकडे. म्हणून भगवंताचं नामस्मरण आवडीनं करत जा, कारण प्रत्येक वस्तूची गॅरंटी, ज्या माईक समोरून मी बोलते त्याची गॅरंटी वॉरंटी, आपण घरात कोणती वस्तू आणा त्याची गॅरंटी वॉरंटी आहे, पण मानवी देहाची गॅरंटी आहे का? औक्षण भंगूर नाही भरवसा वारे कोण दिवस येईल कैसा कैसा आणि नाही ध्येयाचा भरवसा, घडी घडी काळ वाट याची पाये, अजूनही किती आहे अवकाशा रे, घडी घडीला क्षणाक्षणाला काळ आपली वाट बघत असतो. म्हणून इतरांशी बोलायचं असेल ना, एकच वाक्य लक्षात ठेवा, आपल्याला जर दुसऱ्यांशी लढायचं असलं, आई हे 2 हात आहे, आपण 10 जणांना सुद्धा हरू शकत नाही हो, पण प्रेमानं जर आपण दुसऱ्याशी बोललो ना, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, आणि प्रेमानं बोललो हजारोंच्या करोडोंच्या हृदयात आपण जागा करू शकतो. फक्त प्रेमानं बोला, एका दृष्टांतानं पटवून देते. एक ताई बसलेली होती, त्या ताईच्या घरासमोर 3 ज्येष्ठ नागरिक बसलेले होते. ती ताई म्हटली, ओ बाबा, अहो मी बघते तुम्ही सकाळपासून माझ्या घरासमोर बसलेले आहात, माझ्या घरामध्ये चला ना. त्या 3ही ज्येष्ठ नागरिकांनी विचारलं, बाई तुझे पती आहे का ग घरात? ती म्हटली, नाही बाबा, माझे पती देव घरात नाही, पण थोड्याच वेळात येते. अगं जेव्हा तुझे पती घरात येते ना, तेव्हा आम्हाला बोलवण्यासाठी ये. ताईचे पती देव घरात आले. ताई सांगायला लागल्या, हो सकाळपासून हे 3 ज्येष्ठ नागरिक हे 3 जण बाबा आपल्या घराच्या बाहेर बसलेले, मी त्यांना बोलवायला गेली, पण त्यांनी अट घातलेली आहे की तुझे पती येतील तेव्हा आम्ही घरात येऊ. अनुकव बोलून त्यांना पती देवाने सांगितलं, जा बाई बोलून आण. ही ताई बोलवायला गेली. त्यांनी सांगितलं, बघ ताई, आमच्या 3घांपैकी कोणीतरी एकच तुझ्या घरामध्ये येणार, आम्ही 3 तुझ्या सोबत घरामध्ये येऊ शकत नाही. ती म्हटली, का हो बाबा, का येऊ शकत नाही, मला ते तरी सांगा. त्यांनी सांगितलं, अगं आमच्यापैकी एकाचं नाव यशस्वी आहे, दुसऱ्याचं नाव प्रेम आहे, आणि तिसऱ्याचं नाव संपत्ती आहे, तर याच्यापैकी कोणीतरी ना एकच जण तुझ्या घरामध्ये येईल, कोणाला बोलवायचं ते तू ठरव. ताई घरामध्ये गेले आणि ताईने आपल्या पती देवांना सांगितलं. तिचे पती देव म्हटले, अगं मग असं करू ना, आपण संपत्तीला आपल्या घरामध्ये बोलूया, जेव्हा पैसा आपल्या घरात येईल, संपत्ती आपल्या घरात येईल, आपल्याला कसलीच कमी पडणार नाही. ती ताई म्हणू लागली, का हो, आपण जर संपत्तीला बोलवण्याऐवजी यशस्वीला आपल्या घरात बोलवलं तर किती बरं होईल. पण या दोघांचं, सासू सासऱ्यांचं बोलणं यांची सूनबाई ऐकत होते. पारमार्थिक घराणं होतं. सूनबाई म्हटली, ती सूनबाई पारमार्थिक घराण्यातली होती. ती म्हटले, ओ आत्या मामा, आपण आहे ना यशस्वीला आणि संपत्तीला आपल्या घरात बोलवण्यापेक्षा मला वाटतं जर प्रेमाला आपल्या घरात बोलवलं तर किती चांगलं होईल ना. त्या सासू सासऱ्यांना म्हणणं पटलं आणि ती ताई आता बाहेर गेले आणि त्यांना म्हणू लागले, तुमच्यापैकी प्रेमाला माझ्या घरात बोलवलंय. अट काय होती, 3घांपैकी कोणीतरी एकच जण घरात येणार. त्या ताईने जेव्हा सांगितलं प्रेमाला माझ्या घरात बोलवलंय ना, दादांना ताईनं, जेव्हा ती प्रेम नावाची व्यक्ती घरामध्ये आली ना, त्या प्रेमामाग यशस्वीला आणि संपत्तीला सुद्धा कुठं यावं लागलं, त्या ताईच्या घरात यावं लागलं हो. म्हणून कसं बोला, प्रेमानं बोला, हजारोंच्या करोडोंच्या हृदयात आपण जागा करू शकतो. म्हणून प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, आणि प्रेमाविना नाही समाधान. आणि भगवंताचं नामस्मरण कसं करत चला, आवडीनं करा, आणि कोणत्याच गोष्टीचा खेद त्याच्यामध्ये मानू नका. हेच अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगता येईल. नको खेद करू, नको खेद करू.
गोष्टीचा पती लक्ष्मीचा दान जसे. अरे तो लक्ष्मीचा पती आहे, मुंगीच्या पायामध्ये घुंगरू बांधला. मुंगी केवढी असते हो, एवढी एवढीशी मुंगी, तिच्या पायातला घुंगरू तरी केवढा असला. त्या मुंगीच्या पायात घुंगरू बांधलं, त्याचा आवाज सुद्धा कुठं माझ्या भगवंताला जाऊन पोचतो. आपल्या भक्ताला काय लागतंय त्याला कळत नाही का? त्याला सर्व कळतो. पण आपलं असं आहे, अमावस्याची रात्र असावी, त्या अमावस्याच्या रात्री आपल्याला प्रवास करायचा असू द्या आणि नेमकी स्मशानभूमीपर्यंत जायचं असू द्या, आणि त्याच्यातली त्यात एखाद्यानं सांगितलं असावं की या स्मशानभूमीपाशी खूप मोठं भूत राहतं. आपल्याला जेव्हा प्रवास करायचा राहतो, आपण स्मशानभूमी आली की आपण राम 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 भजन केव्हा करतो? स्मशानभूमी पास होईपर्यंत. आणि नेमकी अमावस्येची रात्र असावी, तिथून जायचं असावं, राम 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 भजन चालू, आणि चिंचेचं झाड असं वारं आल्याने वाऱ्याने ते चिंचेचे पानं हलायला लागले. पण याच्या मनात आता भूत बसलेलं होतं ना, आणि याला सांगितलेलं होतं की चिंचेच्या झाडावर काय राहतं? भूत राहतं. मग तेच भूत याच्या मनात उतरतं. अरे ते भूत तरी नामस्मरणानं जाईल रे, पण एकदा का पंढरीचं भूत महागा लागलं की ते कशानच जात नाही. भूत जबर मोठे ग बाई, 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 भूत जबर मोठे ग बाई. धडधड करू काही बाई पंढरपूरचं भूत जर मागे लागलं ना राधाला ताईनं, ते काही केले आपल्याला सोडत नाही. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपे वाटे. आपल्याला सगळ्यांना कोणत्या भूतानं झपाटलं? पंढरपूरच्या भूतानं झपाटलं ना, म्हणून तुम्ही वेळेत कीर्तन चालू व्हायच्या वेळेस आले. आणि ज्यांना पंढरपूरच्या भूतानं झपाटलं नाही ना, ते म्हणशील अजून कीर्तनाला टाइम असेल, विठ्ठोबा रखमाई किंवा जय विठ्ठल झाला का मग जाऊ, भेट घेऊ आणि परत जाऊ. म्हणून ज्याला ज्याला पंढरपूरच्या भूतानं झपाटलं ना दादांना ताईनं, ते कधीच सोडत नाही. झपाटूनच द्यायचं असेल तर पंढरपूरच्या भूतानं आपल्याला झपाटू द्या. मग आपल्या जीवनात बघा आनंदच आनंद येतो. पण कधी त्या भगवंताचं नाम स्मरण केलं तर नामस कीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. ज्यांचा अभंग सेवेसाठी घेतला ना, तर त्या पैठण तीर्थक्षेत्री सुंदर असं गोदावरीच्या वाळवंटामध्ये कीर्तन चालू होतं माझ्या भानुदास महाराजांचं. आणि भानुदास महाराज कीर्तनामध्ये सांगत होते, अरे जीवनामध्ये येऊन एक तरी वेळा पंढरपूरला जा आणि आपल्या ह्या जीवनाचा उद्धार करून घ्या. पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. इतकं सुंदर कीर्तन चाललेलं, इतकं सुंदर नामस्मरण त्या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये चाललेलं. आणि त्याच पंढरपूरच्या वाळवंटामध्ये ना कुर्मदास राहायचा हो, त्या वैकुंठा याच्यामध्ये. नाथ बाबांच्या इथे पैठण तीर्थक्षेत्री कुर्मदास राहायचा. त्याला हातही नाही, पायही नाही, काहीच नव्हते. हा कुर्मदास रोज आईला म्हणायचा, आई आई अगं कीर्तन चालू झाले ग याच्यामध्ये, पैठणच्या वाळवंटामध्ये कीर्तन चालू झाले. आई आई मला कीर्तनासाठी सोडून दे ना ग. आई म्हटली, अरे एवढा मोठा ढोंगड्या झाला रे, छोटा होता तेव्हा मला उचलता येत होतं, आता उचलताही येत नाही रे मला, तू तोलवत नाही रे, कसं तुला नेऊन त्या याच्यामध्ये कीर्तनामध्ये ठेवून. आई आई फक्त तुला आजच्या दिवस त्रास देणार, आई इथून पुढे त्रास देणार नाही रे. कोणती का आई असे ना लेकोराचे हित बाई माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. कुर्मदासाला विनंती केली, आईनं आपल्या कुर्मदासाला घेतलं, मुलाला घेतलं पंढरपूरच्या त्या जिथे पैठण तीर्थक्षेत्री सुंदर असं भजन चालू होतं, कीर्तन चालू होतं, त्या कीर्तनामध्ये नेऊन बसवलं. भानुदास महाराज पंढरपूरचा महिमा सांगत होते.
आणि या कुर्मदासानं विचार केला, अरे मलाही पंढरपूरला जायचं. भानुदास महाराजांना कुर्मदास म्हटला, बाबा काही करा पण मला पंढरपूरला यायचं ओ बाबा. ते म्हटले, अरे तुला हात नाही पाय नाही, कसा येणार तू पंढरपुरामध्ये? नाही बाबा मला यायचं म्हणजे यायचंच पंढरपूरच्या वाळव याच्यामध्ये मला यायचंय, त्या भगवंताचं दर्शन घ्यायचंय. ओ दिंडी चालू झाली. या कुर्मदासानं काय करावं? वारकरी झोपलेले तेव्हाच उठावं, लोटांगण घालत 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 दुसऱ्या ठिकाणच्या मुक्कामाला जिथं दिंडी जायची ना तिथं कुर्मदासानं जावं आणि दवंडी पिटावी. ऐका 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 ऐका, भानुदास महाराजांची दिंडी आपल्या गावात मुक्कामी येत आहे, तरी वारकऱ्यांची सगळी जेवणाची सोय करून ठेवा. कुर्मदासानं सांगितलं की सगळ्या गावकऱ्यांना सुंदर अशी वारकऱ्यांच्या जेवणाची सोय करावी. पण ही जेवणाची सोय कोण करतं? किती माणसं येणार, काय येणार, गावकऱ्यांना कसं कळतं? हे बघण्यासाठी ना एक दिवस एका वारकऱ्याने सांगितलं की आपल्या दिंडीतला कुर्मदास आपल्या गावातला तो सगळीकडे जाऊन सांगतो. अखेर लहुळ गाव आलं हो. या लहुळ गावापासून आहे ना या कुर्मदासाला आता चालवे ना, कारण जेवण जर केलं तर आपली घाण कोण साफ करणार? आणि जेवणही कसं करणार हो? हात नाही पाय नाही काहीच नाही या कुर्मदासाला ना. त्याच्यामुळं कुर्मदासानं एक सुद्धा दिवस जेवण केलेलं नव्हतं. पण लहुळ तीर्थक्षेत्रावरून पुढे चालवे ना या कुर्मदासाला. तेव्हा वारकऱ्यांना सांगितलं, हे वारकऱ्यांना एकच करा, अरे विटेवरच्या माझ्या त्या माय बापाला एक निरोप सांगा की तुमचा भक्त लहुळ तीर्थक्षेत्रापर्यंत आलेला आहे. पण लहुळ गावापासून पुढे तुमच्या भक्ताला येता येत नाही, त्याला हातही नाही पायही नाहीये. पांगोळ झालो देवा, नाही हात ना पाय, बैसवलं जयावरी सई राटते जाय. काय करावं रे देवा, हात नाही पाय नाही. अरे वारकऱ्यांनी तिथं गेले, पण भगवंताला सगळं करतं. भगवंत आहे ना, आषाढी एकादशीच्या वेळेस त्या विटेवरून खाली उतरले आणि लहुळ तीर्थक्षेत्री जिथे आपल्या भक्ताला हात पाय नाही, अखेरचा श्वास हा कुर्मदास घेत होता. कुर्मदासा समोर माझे पांडुरंग परमात्मा उभे राहिले आणि ज्ञानेश्वरी सुद्धा म्हटलंय, जो मज होय अनन्य शरणा त्याचे निवारी नमी जन्म मरणा, ह्या लागी शरणागत शरण्य मीची एको. माझ्या भगवंतानी स्वतः लहुळ तीर्थक्षेत्री येऊन आहे ना, अरे त्या कुर्मदासाची भेट घेतली. आजही आपण लहुळला गेलो ना पंढरपूरला जाताना, तर भगवंत आषाढी एकादशीच्या दिवशी कुठे असतात? आपल्या भक्तासाठी लहुळ तीर्थक्षेत्री येतात. म्हणून माझे नाथ बाबा म्हणतात, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. त्या जर कुर्मदासानं विचार केला असता, मला हात नाही पाय नाही कसं जाणार, गेला असता तो नसता गेला. पण कोणत्याच गोष्टीचा खेद करू नको. अरे सगळ्या जीवांचा सांभाळ तो करतो, तुझाही सांभाळ तो करील बाबा. आता आपल्याकडे एवढा वेळ राहिला नाही, मग पण तू फक्त एकच कर, जशी तुझी स्थिती आहे, जशी परिस्थिती आहे ना, त्या परिस्थितीमध्ये तू कसा राहा, आनंदी राहा आणि भगवंताचं नाम स्मरण कर आणि आपल्या प्रारब्धाचं कौतुक तू बघ, मग तुला कसलीच कमी पडणार नाही. एकदा त्या भगवंताचं आपण मोठ्या प्रेमानं नाम स्मरण करूया. विठोबा
चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. मग आवडीनं जर भगवंताचं आपण नामस्मरण केलं तर आपला फायदा काय होतो? आपल्या जीवनातला जो आपल्या प्रारब्धाचा भोग आहे ना, याचा संपूर्ण नाश होतो. तो कशाने? भगवंताच्या नामस्मरणाने. हेच नाथ बाबा अभंगाच्या शेवटच्या चरणात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, 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 जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपेच्या नाचा झाला, हरी कृपेच्या नाच झाला, हरी कृपे गाता हर बोली देवता, हरी कृपे गाता हर बोली देवता, हरी कृपे हरि कृपया हरि कृपया हरि कृपया
एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न केला. पण ही कीर्तनरूपी सेवा जी आहे ती श्राद्धानिमित्त आहे. तर पहिलं वर्ष श्राद्ध कोणी केलं, कुठे केलं, का करावं लागलं? पहिला श्राद्धाचा विधी सीता मातेनं आपल्या सासऱ्यांचा केलेला आहे. तो कुठं केलेला आहे? पितृगया या ठिकाणी केलेला आहे. पण या कासार कुटुंबियांच्या आई साहेब गेलेला आहे ना, तर आईचा श्राद्धाचा विधी कोणी केलेला आहे? पहिला श्राद्धाचा विधी कोणी केलेला आहे? तर तो परशुरामानं केलेला आहे. कुठे केलेला आहे? तो मातृगया या ठिकाणी केलेला आहे. का करावा लागला हो मातृगया या ठिकाणी हा विधी? तर परशुरामाला जेव्हा जमदग्नी ऋषींनी सांगितलं, आत्ताची आता तुझ्या आईचं धड शिरा वेगळं कर, कारण रेणुका माता या रोज देवपूजेसाठी पाणी घेऊन यायच्या ना जमदग्नी ऋषींना, त्या आपल्या पदरामध्ये पाणी घेऊन यायची किंवा वाळूचा घडा करायचे, त्या वाळूचा घडा बनवायचा, त्याच्यामध्ये पूजेसाठी पाणी घेऊन यायचे. पण एक दिवस झाला असं की ह्या रेणुकेने माशांची जल क्रीडा बघितली आणि त्या दिवशी पदर केला, पदरामध्येही पाणी येईना, वाळूचा घडा केला त्याच्यातही पाणी येईना. आता जमदग्नी ऋषी, क्रोधाचं प्रतीक म्हणजे जमदग्नी ऋषी, प्रत्यक्षात विचारलं, रेणुके आज पूजेसाठी का पाणी आणलं नाही? ओ पती परमेश्वरा, माफ करा हो, पण आज पदरामध्ये पाणी आलं नाही, वाळूचा घडा केला, तो घडाही बनला नाही, त्याच्यातही पाणी आलं नाही. अगं कुठे शेण खाण्यासाठी गेली होती पती परमेश्वरा, काही केलं नाही मी, फक्त माशांची जल क्रीडा बघितली, पाणी आलं नाही. आणि त्यावेळी जमदग्नी ऋषींना राग आला आणि जमदग्नी ऋषींनी परशुरामाला बोलवलं आणि सांगितलं, आत्ताच्या आता तुझ्या आईचं धड शिरा वेगळं कर. परशुरामानं कसलाही विचार केला नाही, हातामध्ये परशु घेतला, एका क्षणात आपल्या आईचं धड शिरा वेगळं केलं. ते शिर इतक्या वेगानं उडालं दादांना ताईनं, जिथे बघा चांदवडला रेणुका मातेचं मंदिर आहे, शिर तिथं येऊन पडलं, धड मात्र माऊरगडावरती तसंच राहिलं. जमदग्नी ऋषी म्हटले, वा रे वा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. परशुरामा, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे, काय वरदान पाहिजे ते माग. परशुरामानं सांगितलं, बाबा माझ्या आईची हत्या घडली हो माझ्याकडं, माझ्या आईला आत्ताची आत्ता जिवंत करा आणि मातृहत्येचं पातक जे लागलेलं आहे त्या मातृहत्येच्या पातकातून मला मुक्त करा. मग जमदग्नी ऋषींनी ना त्यावेळेस रेणुकेला जिवंत केलं. एका स्त्रीची प्रेत यात्रा चाललेली होती, तिचं वरचं जे शीर आहे ते शीर आणलं आणि रेणुकेच्या धडावर बसवलं. रेणुका जिवंत झाली, पण जे मातृहत्येचं पातक लागलं होतं ते कशाने जाईल? मग जमदग्नी ऋषींनी परशुरामाला सांगितलं, मातृगया या ठिकाणी जा, तिथे जाऊन आपल्या आईच्या पिंडदानाचा विधी, श्राद्धाचा विधी कर. मग परशुरामानं हा आईच्या पिंडदानाचा विधी, वर्ष श्राद्धाचा विधी कुठे केलेला आहे? मातृगयाला केलेला आहे. कपिल मुनींनी सुद्धा आपल्या आईच्या पिंडदानाचा विधी, वर्ष श्राद्धाचा विधी कुठे केलेला आहे? मातृगयाला. मग वडील गेलेले असतील तर पितृगयाला, आई गेलेली असेल तर मातृगयाला हा विधी करता. पण 1 वर्षाच्या आत हा विधी तिथं केलेला चालत नाही. तुम्ही श्राद्धाच्या दिवशी जरी जाऊन तिथे हा विधी केला तरी चालतो, किंवा वर्ष श्राद्धानंतर कधीही तीर्थयात्रेला गेलात, कधी हा विधी केला तरी तिथे चालतो. कारण आपले सर्व पितर जे आहे वाट बघत राहतात, अरे माझा एखादा वंशज कधी तीर्थयात्रेला जाईल, माझं पिंडदान करेल आणि मी मुक्त होईल, माझे झाले गयावर्जन आणि फिटले पितरांचे ऋण. म्हणून आपणही हा विधी मातृगया पितृगया इथे करू शकतो. या श्राद्ध विधीसाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिला आहे तर्पण विधी. तर या कासार कुटुंबियाने आपल्या आईच्या पश्चात तर्पण विधी ब्राह्मण बुवांकडून केलाय. दुसरा शास्त्राने सांगितलेला आहे ज्ञानदानाचा विधी. या कीर्तनारूपी सेवेद्वारे या भीमाबाई आईंना ज्ञानदानाची पुण्याची प्राप्ती होणार आहे. आणि तिसरा जो विधी शास्त्राने सांगितलेला आहे तो अन्नदानाचा विधी. आज आहे एकादशी, ती म्हणजे श्राद्धाची पूजा ही कालच झालेली आहे, पण काल लॉन्स खाली नसल्यामुळे श्राद्ध विधीचा कार्यक्रम कीर्तन सेवा आज घेतलेली. त्याच्यामुळे या परिवाराने अन्नदानही केले आणि फराळाची व्यवस्था सुद्धा आपल्या आईच्या पश्चात केली. विठ्ठल विठ्ठल संगीत द्यायला. पण
ज्या आई साहेब या कासार कुटुंबियांना सोडून गेल्या ना दादांनो ताईंनो, अरे काय असते आपल्या जीवनातलं आईचं महत्व आणि काय असतं आपल्या जीवनातलं बापाचं महत्व. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. माझ्या भगवंताला आहे ना दादांनो ताईंनो, प्रत्येक ठिकाणी राहणं शक्य नाही. म्हणून भगवंतानं आई आणि बाप नावाचा परमेश्वर तो आपल्या प्रत्येकाच्या घराघरात दिलाय हो. त्याच्यासाठी मुलं सुद्धा कसे असावे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. या कासार कुटुंबियांचा अट्टहास बघा. आपल्या आईची जी श्राद्धासाठी कीर्तन रूपी सेवा घ्यायची ना, आमच्या यशवंत दादांनी सांगितलं ताई आपल्याला कीर्तन सेवा आयोजित करायची आहे, पण संस्थेतले मुलं आपल्याला लागतील भजनासाठी. अहो संस्थेचे मुलं आता सुट्टी लागली, पण आमच्या अर्जुन महाराजांनी आपल्याला संस्थेचे मुलंही उपलब्ध करून दिले. ताई गुणीजन सुद्धा चांगले सांगा. गुणीजन सांगितले ताई, जे चोपदार असतात ना चोपदार सुद्धा सांगा. अरे असा अट्टहास करणारी मुलं असावी हो. पैसा तर खूप आयुष्यामध्ये आपण कमवला ना, तो पैसा आपल्या शेवट येत नाही दादांनो ताईंनो, पण आई वडिलांसाठी आपण केलं ना ते आपल्या सोबत येतं. म्हणून आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. माझ्या भगवंताला प्रत्येक ठिकाणी राहणं शक्य नाही महिला मंडळ. म्हणून भगवंतानं आई आणि बाप नावाचा परमेश्वर आपल्या प्रत्येकाच्या घराघरात दिलाय हो. पण कधी कधी माय बापाची किंमत लेकरांना सांगा. जोपर्यंत माय बाप जिवंत आहे ना, कळते का हो लेकरांना किंमत त्यांची. सगळ्या घरात सारखी परिस्थिती आहे असं नाही म्हणत मी, पण रोज फिरण्याचा कार्यक्रमाच्या निमित्ताने रोज फिरण्याचा योग येतो ना. अरे 20-25 लाखाची 4 व्हीलर गाडी असते हो. त्या 4 व्हीलर गाडीमध्ये कुत्रं पुढच्या सीटवर बसलेलं असतं हो. पण या साजूकाचे माय बाप कुठेतरी वृद्धाश्रमात, कुठेतरी गोठ्यात असतात. अरे कुठे चालली आपली संस्कृती. त्या कुत्र्याला तुम्ही किती प्रेमानं खाऊ घातलं ना, कुत्र एक ना एक दिवस चावल्याशिवाय राहणार नाही. पण नाही माय बापाला आपण खायला म्हणजे नाही माय बापाला आपल्याला प्रेमानं देता आलं ना खायला, फेकून जरी भाकरी दिली ना, माय बाप आपल्या लेकरावरती प्रेम केल्याशिवाय राहणार नाही का. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी प्रीती. वैभव दादा जरा प्रेक्षकांकडे बघा वैभव दादा, मग मोबाईल बघा तुम्ही. म्हणून आपली लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी प्रीती. आई वडिलांना अरे ढगाआड गेलेला सूर्य दुसऱ्या दिवशी दिसू शकतो, पण एकदा का माती आड आपली आई आणि माती आड आपला बाप गेला ना, तो दुसऱ्या दिवशी दिसू शकेल माता माऊल्यानो. नाही दुसऱ्या दिवशी आपल्याला तो कधीच दिसू शकत नाही व कधी दिसू शकत नाही. म्हणून जिवंतपणे आपल्या माय बापाला एखादा पदार्थ खावा वाटला असेल ना, अरे जिवंतपणे आपल्या माय बापाची इच्छा जर आपण पूर्ण केली ना, मेल्यावर आपल्याला बुंदी लाडूच्या पंक्तीच उठवण्याची गरज पडणार नाही हो. या कासार कुटुंबियांचा आदर्श घ्यावा वाटतो दादांनो ताईंनो. अरे 4 मुली आईच्या पश्चात, 1 मुलगा, पण 5ही लेकरांनी आपल्या आईच्या पश्चात ही कीर्तन रूपी सेवा आयोजित केली ना, तर जीवन जगत असताना आपल्या मुलांना सुशिक्षित जरूर करा, पण त्या सुशिक्षित करण्याबरोबर सुसंस्कारी सुद्धा करा. अरे माय बाप आपल्या पोटाला चिमटा काढून लेकराला लहानाचं मोठं करतात. त्या लेकराला इतकं शिकवतात, ते लेकरू परदेशामध्ये जातात, चांगल्या नोकरी करतात, चांगल्या पगाराची नोकरी करतात. पण जेव्हा माय बाप आजारी असल्याचा फोन गावकरी त्याच लेकराला करतात ना, ते लेकरू म्हणतं माझ्याकडे येण्यासाठी वेळ नाही, मी पैसे पाठवून देतो. अखेर फोन जातो की बाबा तुझी माय गेली रे, ते लेकरू म्हणतं पैसे पाठवून देतो आणि ते विधी तिचा करून घ्या. अरे दादांनो ताईंनो, असे मुलं काय कामाचे हो. असे मुलं नसलेले ते बरे ना. ज्याला आहे तेही सुखी नाही, ज्याला नाही तेही सुखी नाही. देवाला एकच विनंती करायची, भगवंता कन्या तरी ऐसी देई जैसे मेरा मुक्ताबाई, पुत्र देई ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. अरे आई तरी रडून आपलं दुःख व्यक्त करू शकते हो महिला मंडळ, पण माझ्या समोर बसलेल्या बापाला रडताही येत नाही
रडता येतो. अहो त्याची धर्मपत्नी सोडून गेली ना, या भीमाई सोडून गेल्या. त्यांच्या पती देवांना खूप वाईट वाटत असेल हो, पण नाही बापाला नाही रडता येत का? आपले लेकर डोळ्यासमोर येतात ना, त्याच्यामुळे त्या बापाला रडताही येत नाही. दादा अरे एकुलता एक मुलगा अपघातामध्ये गेला ना, तरी माझ्या समोर बसलेल्या बापाला रडता येत नाही हो. पण कधी रडतो आपला बाप? महिला मंडळ नीट लक्ष द्या, कधी रडतो आपला बाप? आपल्या विवाहाचा प्रसंग असू द्या, अरे लग्नाच्या दिवशी सगळे पाहुणे येतात हो, सगळे पाहुणे जेवण करतात, पण माझ्या समोर बसलेला माझा बाप आहे ना, आपल्या मुलीच्या लग्नात नाही जेवण करत हो का? जसं मुलीचं लग्न जमतं ना, कसं लग्न होणार माझ्या मुलीचं, माझ्या लेकराचं कसं होणार? म्हणून त्या बसलेल्या बापाला त्या दिवसापासून जेवण सुद्धा गोड जात नाही हो. दादा मुलीचं मानपण असू द्या, मुलाचं शिक्षण असू द्या, ही सगळी तजवीज कोण करतो? अरे माझ्या समोर बसलेला बाप हे सर्व करत राहतो. नाही बापाला रडता येत, पण आयुष्यभराचं बाप रडतो. कधी रडतो? आपल्या मुलीच्या लग्नात आयुष्यभराचं बाप रडत असतो. अजून एकदा जीवनामध्ये बसलेला बाप रडताना बघितलाय ना, आई रडताना बघितले. कधी रडते आपली आई आणि कधी रडतो आपला बाप? ज्या वेळी ज्या मुलाला आपण वाढवलेलं असतं, तो मुलगा आई वडिलांमधून बाजूला राहतो. तो म्हणतो, काय कमावलं आई बाबा तुम्ही माझ्यासाठी सांगा ना. त्या दिवशी सुद्धा बसलेली आई आणि बसलेला बाप रडल्याशिवाय राहत नाही. एकच करा दादा अरे नाही तुम्हाला परमार्थ करता आला तरी चालेल, पण ज्या दिवशी आपल्या माय बापामुळं आपल्यामुळं आपल्या माय बापाच्या डोळ्यात अश्रू येतील ना, तुम्ही केलेला कितीही परमार्थ असेल, भगवंताच्या दरबारामध्ये तो झिरो झालेला असेल. म्हणून सकाळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. आई वडिलांची सेवा करा दादा अरे शास्त्र सुद्धा म्हणतं मातृदेवो भव मग पितृदेवो भव. आणि माझे तुकोबाराय सुद्धा म्हणतात, आधी आईलाच महत्व देतात, कन्येलाच महत्व देतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून आई वडिलांची सेवा करा. नाही तुम्हाला परमार्थ करता आला तरी चालेल, पण त्या माय बापाची सेवा केली ना, तुम्हाला वेगळा परमार्थ करण्याची गरजच पडणार नाही. तो माझ्या पुंडलिक रायानं माय बापाची सेवा केली तर भगवंताला द्वारका सोडून पंढरपूरमध्ये यावं लागलं हो. अरे आज 28 युग झाली तरी भगवंत त्या विटेवरती उभा आहे. कसलं फळ? माय बापाची सेवा केल्याचं फळ. म्हणून या आई साहेबांचा आज भगवंताच्या दरबारात निकालाचा दिवस आहे. खरोखर आई साहेब सुद्धा त्या स्वर्गातून आज आपल्या लेकरांना आशीर्वाद देत असते की माझ्या लेकरांनी माझ्या पश्चात या श्राद्धानिमित्त इतकं गोड असं हे सर्व खटाटोप केला, ही कीर्तन रूपी सेवा घेतली. मी भगवंताला एकच विनंती करेल, भगवंता या आई साहेबांना पुढच्या एखाद्या चांगल्या जन्मामध्ये प्राप्त होऊ दे आणि आमच्या कासार कुटुंबियावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ना, ते दुःख पेलण्याची शक्ती यांना द्या. आणि आई साहेब तर कायम अखंड सौभाग्यवती कायम स्वरूपी राहणार आहे हो. कारण प्रत्येक स्त्री भगवंताकडे काय मागत असते, देवा माझ्या कपाळावरचं कुंकू जे आहेत ना ते माझ्या सोबत जाऊ दे. या आई साहेबांनी सुद्धा आपल्या कपाळावरचं कुंकू आई साहेब आपल्या सोबत घेऊन गेल्या. बघा बोलताना काही चुकलं असेल, जो अभंग घेतला, आवडीने भावे हरिनाम घेतली तुझी चिंता त्यासी सर्व आहे. बोलताना काही चुकलं असेल ना, माझ्या वाणीचे दोष समजा, पण जे घेण्यासारखं योग्य वाटलं असेल ते अवश्य आचरण्यात आणण्याचा प्रयत्न करा. साळुंके मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची मज पामराये काय थोरपण पायाची वाहन पायी भरी. या सर्व गुणीजनांनी गोड अशी साथ दिली आणि सिस्टीम वाले दादांनी सुद्धा खूप गोड अशी सिस्टीम आपल्याला दिली. आणि तुम्ही श्रोतू वर्गाने अगदी 2 तास तुमचे चेहरे जे आहे गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत ठेवले, ते सूर्यफुलासारखे होऊ दिले नाही ना, म्हणून तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. परत एकदा बोलताना चुकलं असेल, तुमची मुलगी तुमची बहीण म्हणून माझा मला परत करा, पण जे घेण्यासारखं योग्य वाटलं असेल ते अवश्य आचरण्यात आणण्याचा प्रयत्न करा. निवृत्ती राया
तुका